या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक रेखा दादा, संयोजक डॉक्टर मिन्ने सर, आजचं सूत्रसंचालन करणारे बापू दासरी, आजच्या ह्या कार्यक्रमासाठी ज्यांचा खूप मोठा हातभार लागला, ज्यांचा आपण जे सन्मान केला, ते सगळे शिलेदार आणि रसिक मित्रांनो, सर्वप्रथम आज या रेणुका गझल मंचाच्या तर्फे हे जे काही छोटेखानी गझल संमेलन, राज्यस्तरीय गझल संमेलन आयोजित केलं गेलं आणि त्याची अध्यक्ष म्हणून माझी निवड केली आणि आज त्या खुर्चीवर मला स्थानापन्न होता आलं, त्यासाठी मी आधी तुम्हा सर्वांचे आणि आयोजकांचे आभार मानते. त्यानंतर बापू दासरींच्या संकल्पनेतून एकदा त्यांनी एका ऑनलाईन मुशायऱ्याच्या वेळेला तो उल्लेख केलेला होता की गझलनंदा म्हणजे गझल सरस्वती, आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी काही लेखन केलं आणि ते लेखन करून मला आज जो गझल सरस्वती सन्मान या ठिकाणी प्रदान करण्यात आला, त्यासाठी मी सर्वांची मनपूर्वक आभारी आहे. मैत्रीच्या नात्यातून प्रसादने किंवा मिन्ने सरांनी किंवा भारसवाडकर सरांनी, बापूंनी खूप मोठा मला सन्मान दिलाय. पण अजूनही मित्रांनो, मला वाटतं की मी अजूनही विद्यार्थी आहे आणि जोपर्यंत मला हे वाटत राहील की मी विद्यार्थी आहे, तोपर्यंत माझ्या हातून गझल लेखन होऊ शकेल. ज्या दिवशी मला गझलेचा जीवन गौरव मिळेल, तिथे ही गझलनंदा संपलेली असेल आणि मला तेवढ्यासाठीच तो जीवन गौरव नकोय. आणि ही नोट घेऊन ठेवा की ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की मी गझलकार झालो किंवा गझलकार झाले, त्या ठिकाणी आपण संपलेलं असतं. आमच्याजवळ गझलेच्या आधी गझल लिहायला सुरुवात केली, त्याच्या आधी काय होतं? आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्द हीच शास्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुकोबारे सांगून गेले आणि तेच आम्ही करतोय. कवित्वाची पताका खांद्यावर घेऊन निघणारे आम्ही वारकरी निघत 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 गझलेच्या थांब्यावर आलोय. आम्ही कविता लिहिताना काय म्हटलं, माझ्याच एका उद्धवृत्तात मी सांगते तुम्हाला, अक्षरे सांधुनी ओली शब्दांचे राऊळ झाले, अक्षरे सांधुनी ओली शब्दांचे राऊळ झाले, अर्थाच्या गाभाऱ्याशी कवितेचे विठ्ठल आले. जोपर्यंत तो अर्थाचा गाभारा त्या विठ्ठलाने सजत नाही, तोपर्यंत तुमचं आमचं काव्य शून्य असतं. आणि प्रसादने जो उल्लेख केला होता की भट साहेब जाऊन आज 23 साल म्हणजे 20 वर्ष होऊन गेलीत, पण त्यांच्या जवळपास सुद्धा पोचणारं एकही नाव आम्हाला सापडत नाही, ही खरी खंत आहे. सापडतच नाहीये एकही नाव. आणि आम्ही प्रसादने सांगितलं की आम्ही 10-20 गझलकार नव्हे, 100 गझलकार जरी एकत्र आलो तरी त्यांच्या 4 गझलांची आम्ही बरोबरी करू शकणार नाही. कारण जो माणूस प्रेमाची गझल केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली म्हणतो, तरुणा आहे रात्र अजूनी राजसा निजलासकारे म्हणतो, मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, अशा गझला देतो. त्याचबरोबर पुसतात जात हे मुर्दे मसनात एकमेकांना, पुसतात जात हे मुर्दे मसनात एकमेकांना, कोणीच विचारत नाही माणूस कोणता मेला. इतकी माणूस शून्य झालेली समाज व्यवस्था फक्त 2 ओळीतनं सांगतो, द्विपदीतनं सांगतो. ही गझलेची ताकद. त्याच्या जवळपास जरी आम्हाला कोणाला जाता आलं, मी नव्हे किंवा प्रसाद नव्हे किंवा मिन्ने सर नव्हे किंवा दादा नव्हे किंवा बापू नव्हे, आमच्यापैकी कुणीही, जे 1200 लोक लिहित आहेत त्यांच्यापैकी कुणीही जर गेला तर
ते गझलेचं खरं वैभव प्राप्त झालं असं आपल्याला वाटतं. या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये, त्यानंतर संयोजनाच्या भूमिकेतून आणि उद्घाटकीय भाषणातून गझलेचे अनेक मुद्दे या ठिकाणी आले. गझलेच्या तंत्राबद्दल सांगितलं गेलं, गझलेच्या मंत्राबद्दल सांगितलं गेलं. सर्वांप्रमाणे एक मुद्दा या ठिकाणी मांडला गेला नेहमीच, की गझलेचं तंत्रापेक्षा मंत्र महत्वाचा आहे. कबूल? मंत्र अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणूनच आम्ही जेव्हा कधीही, आता दादांना पण माहिती आहे की केव्हाही ऑनलाईन गझल कार्यशाळा सुरू असते, व्हॉट्सअप ग्रुपवर गझल कार्यशाळा सुरू असते, त्यावेळेला माझी पहिली पोस्ट असते की तुम्ही जर कवी असाल आणि तुम्ही कवी आहात म्हणूनच तुम्हाला गझल शिकायची, गझल तंत्र शिकायचं आहे. गझल शिकता येत नाही, गझल तंत्र शिकता येतं. तर सर्वप्रथम तुमच्या गेय गुणगुणता येणाऱ्या अशा कविता या ठिकाणी पोस्ट करा. आणि हे पोस्ट करा हे आम्ही का म्हणतो, तर त्या व्यक्तीला लय किंवा पुढे आपण जाऊन जी लगावली शिकणार आहोत ती लगावली कितपत समजते, कितपत त्याचं आकलन करता येतं हे समजण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि त्याच्यामध्ये काव्य किती आहे, काव्यात्मकता किती आहे, गझलियत किती आहे, की फक्त शब्दांची, त्या प्रसादने वेगळा शब्द वापरला, मी म्हणते प्रासादिकता किती आहे, काव्य किती आहे, गझलियत किती आहे, हे तपासण्याचा आमचा उद्देश असतो. तिथे मी कधीही सांगत नाही की अमक्याची गझल चांगली होती, अमक्याचं कविता चांगली होती, तमक्याची वाईट होती, हे सांगत नाही. फक्त एकच सांगते की तुम्ही जर कुठली एखादी कविता असेल की तुम्ही मुक्त छंदात लिहिताय, छंदोबद्ध लिहित असाल किंवा छंदोबद्ध जर कविता असेल तर ती कृपया मला पाठवा. म्हणजे आम्ही थोडासा एक विचार करू की तुम्हाला गझल तंत्र किती लवकर आत्मसात करता येईल. कारण आम्ही जेव्हा भटसाहेबांकडे गेलो, अगदी सुरुवातीची घटना मी, मला असं वाटतं की व्हॉट्सअपवर सांगितली पण असेल, तर ज्यावेळेस मी म्हटलं दादा मला भेटायचं आहे 1979 साली, आणि त्यांना म्हटलं की मी पण काही लिहिलंय आणि माझी ती डायरी आज आणली नाही, मला खरं आणायची होती, छोटीशी लाल डायरी. आणि पहिल्यांदा ते म्हणाले तुम्ही कोण? म्हटलं काल आपण भेटलोय आणि आज हा माणूस आपल्याला विचारतो की तू कोण. मग लक्षात आलं की नाही, सच्चा कवीचा हा गुण आहे की हे मला विचारतायत, म्हणजे यांच्या त्या सगळ्या याच्यामध्ये मी कुठेतरी निघून गेली असेल. आणि मी म्हटलं मी सुनंदा, मी काल तुम्हाला भेटले चंद्रपूरला तुमच्या गझलेच्या कार्यक्रमात. मग हा 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 तू होय, म्हणजे काल ते लाईट्स गेले होते आणि नंतर आपण मग ते गझलेचा कार्यक्रम केला तेव्हा तू मला भेटलीस आणि आज भेटायचं ठरलं होतं. म्हटलं होतीस मी, आणि काय तू तुझ्या. आणि मग नंतर त्याला इतकं आठवलं, फक्त एक क्ल्यू दिल्याबरोबर की हां तू काहीतरी लिहिलंयस, मला दाखवणार होतीस, दाखव बरं. मग त्यांनी माझी ती कवितेची डायरी पाहिली, छोटेखणी, आणि त्यांचा पहिला शब्द होता की तू गझल लिहू शकतेस, तुझ्या ज्या कविता आहेत त्या गझलेकडे जाणाऱ्या आहेत. माझा गझलेचा प्रवास सांगणार नाही मी, गझलेकडे जाणाऱ्या आहेत. याचा अर्थ काय की त्यांना कळलं, त्यांना माझ्या कवितेत गझल दिसली. आपण मारुतीचं दर्शन घेतो, गणपतीचं दर्शन घेतो, नागोबाचं दर्शन घेतो, शेंद्राने सगळे तिन्ही देव फासलेले असतात, त्यांना सगळा शेंदूर लावलेला असतो आणि ते शेंदूर त्याची खोळ चढत जाते त्याची, आणि मूळ गणपतीचा आकार, मूळ नागोबाचा आकार किंवा मूळ हनुमंताचा आकार आपल्याला दिसतच नाही. फक्त चांदीचे डोळे तेवढे चमकतात आणि आपण त्यांना त्यांच्या उपचाराप्रमाणे आपण त्यांची पूजा करतो. पण कधीतरी असं होतं की त्यांची ती खोळ पडते आणि ती खोळ पडल्यानंतर आपल्याला मूळ देवतेचं दर्शन होतं. आपल्या साहित्यावर अशी कुठली तरी खूप पुट चढलेली असतात असं मला वाटतं. कारण अनेक समूहांमध्ये मी आधीचा विचार न सांगता मी आता सध्याच्या समाज माध्यमानुसार सांगतेय की अष्टाक्षरी, हा मी लिहितो, अष्टाक्षरी लिहितो, 6 ओळी, 4 ओळी, 3 ओळी, 2 ओळी, अभंग, सगळे प्रकार आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि सगळं करता करता एकही हातात येत नाही. यातून जर
हे सगळे प्रकार जर उत्तम तऱ्हेने तुम्ही हाताळत असाल तर मग आमच्यासारख्याला तुमच्या कवितेतनं कळतं की तुम्ही गझल लिहू शकाल का, आणि म्हणून आम्ही त्या कविता मागवत असतो. त्यात ते मूळ असतं. आता प्रसादने सांगितलं की मी आजही सुनंदाकडे गझल पाठवतो आणि हा नित्यक्रम आमचा चालू आहे की जेव्हा केव्हा नवीन गझल लिहिली जाते मी त्याच्याकडे पाठवतो आणि तो माझ्याकडे पाठवतो, आणि त्याच्या खाली त्याचं वाक्य असतं, जरा व्याकरण आणि लय बघ. कारण मला माहिती नाही की मी भटांच्या सोबत बराच काळ घालवला, अगदी त्यांच्या समोर जाऊन त्यांच्या पुढ्यात बसून गझलेचं व्याकरण शिकलेली आहे. मी त्याला तंत्र म्हणण्यापेक्षा गझलेचं व्याकरण म्हणते. आणि त्यावेळेला आम्हाला समजलं की अतिशय बारकाईने ते व्याकरण पाहिजे. या ठिकाणी 2-3दा उल्लेख झाला की गझल तंत्रापेक्षा मंत्र श्रेष्ठ आहे. याला माझा विरोध नाहीच, कारण मंत्र आधी यायलाच हवा. काव्य तुमच्यात हवंच हवं, आणि ते काव्य तुम्हाला एका तंत्रात बसवता यायला हवं. एक जुना श्लोक आठवत असेल तुम्हाला तर, सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची, आर्या मयूरपंतांची. तर याच्यात काय सांगितलंय? श्लोक लिहावा तो फक्त वामन पंडितांनी. वामन पंडित म्हणा किंवा रघुनाथ पंडित म्हणा, ज्यांनी रुक्मिणी स्वयंवराख्यान लिहिलं. कितीतरी वृत्तांमध्ये त्यांचे श्लोक आहेत, पण श्लोकच आहेत. कितीतरी अन्योक्ती आहेत, हे सगळे श्लोकात आहेत. अभंगवाणी प्रसिद्ध तुकोबारायांनी ओवी किंवा श्लोक नाही लिहिले, त्यांनी फक्त आणि फक्त अभंग लिहिले जास्त प्रमाणात. आणि म्हणून आज तुकोबांची गाथा आम्हाला मुखपाठ आहे. ओवी ज्ञानेशाची, ज्ञानोबांनी श्लोक नाही लिहिले, आर्या नाही लिहिल्या, त्यांनी ओवी लिहिली. त्यामुळे ओवी फक्त ज्ञानोबांच्याच नावाने आपल्याला कळते. आणि आर्या मयूरपंत, मोरोपंतांनी आर्या हा काव्य प्रकार दिला, जो सहसा नारदीय कीर्तनात वापरतात. जो शरगरधर सात पविसार विसास मरारी सायकसा, पार्थ भुजांतरी सिरला, वल्मिका माझी नागनायकसा, ही आर्या. म्हणजे शेवटचं जे यमक असतं त्यात सारखेपणा असतो, एक श्लेष असतो, पण त्याचा अर्थ वेगळा असतो. सायकसा नायकसा, नागनायकसा. तर ही आर्या, तो एक श्लोक, एक ओवी आणि एक अभंग, हे 4 संतांचे प्रकार. आणि प्रसादने खूप चांगला जो एक उदाहरण दिलं होतं की आज जर तंत्रशरणता आहे हे जर गझलेवर आरोप होत असतील तर सगळं समग्र संत साहित्यच, मी तर म्हणते संत साहित्यच काय, संत साहित्य, पंत साहित्य, तंत साहित्य म्हणजे शाहिरी काव्य, त्यानंतर लिहिणाऱ्या लिहिलं गेलेल्या सगळी भावगीतं, भक्तिगीतं, गवळणी, भारूड, वेचे, आरत्या, दुपारत्या, शेजारत्या, भूपाळी, बडबड गीतं, कोळी गीतं, बाल गीतं, ही सगळी बोलगणी, ही सगळे प्रकार तंत्रशरण आहेच. त्यात एक तंत्र आहेच, पण ते तंत्र आहे म्हणूनच तुम्हा आम्हाला पाठ आहे. आजही आठवणीतली कविता म्हणून मी जो कार्यक्रम करते, खूप मोठा नाही, वयाप्रमाणे मी आता तो 2 तासाचा कार्यक्रम मी 1.5 तासावर आणला. पहिल्या वर्गापासूनच्या तर 10वी पर्यंतच्या अनेक कविता किंवा ज्या मला पाठ्यपुस्तकात नव्हत्या त्याही कविता, माझी आई 1ल्या 2ऱ्या 3ऱ्या वर्गात होती, तिच्या कविता, तडित कडाळे उपजे काळ्या मग कभिन्न मेघो दरी म्हणून का वीज नसे साजिरी, या ज्या कविता आहेत, आई कधीतरी गुणगुणत होती, त्यामुळे मला पाठ झाली. आईबाबांच्या कविता, माझ्या कविता, नंतर माझ्या मुलाला कर्मधर्म संयोगाने काही गेय कविता पुस्तकांमध्ये सापडल्या, त्या सगळ्या कविता मला पाठ होण्याचं कारण त्या कविता मला पाठ कराव्या लागल्या नाही, त्यांनी आमची पाठच सोडली नाही. कारण वर्गात गेल्यानंतर
त्या सगळ्या कविता गेय असायच्या, एका तंत्रात बसलेल्या असायच्या. आणि म्हणून त्या लयीत म्हणताना, आणि माझ्या पिढीतल्या सगळ्यांना माहिती आहे की वर्गात एकदा राष्ट्रगीत होऊन आपण वर्गात प्रवेश केला की अथपासून इथेपर्यंतची कविता ती शाळेत शिकवलेली असो वर्गात की नसो. आता असं नाही की पहिल्या तिमाहीत एवढा पोर्शन, मग दुसऱ्या तिमाहीत एवढा पोर्शन, मग तेवढंच पाठ करायचं, असं काही नव्हतं. सुरुवातीपासून अगदी शेवटची कविता, त्या सगळ्या कविता पहिल्या 15 मिनिटात म्हणून व्हायच्या. आणि रोज जर ही कविता आम्ही म्हणत असू तर त्या पाठ व्हायच्या. आणि म्हणूनच तो कार्यक्रम 1.5 तासाचा एकही चिटोरा मी समोर न घेता मी करते. कारण कवी बींची माझी कन्या 24 कडव्यांची कविता आहे, आजही मला तोंडपाठ आहे. किंवा लक्ष्मीबाई टिळकांची भरली घागर मला आजही पाठ आहे. किंवा गोविंदाग्रजांची हार शुभ्र किती आई आजही मला पाठ आहे. आणि या कविता मी 3री 4थी 5वीत 7वीत शिकलेली आहे. किंवा तात्यासाहेबांच्या शिरवाडकरांच्या कविता आजही आम्हाला पाठ आहेत. किंवा ज्या वेळेला कवितेच्या भेंड्या होतात त्यावेळेला आम्ही पहिला नंबर घेतो. कारण आम्हाला अंताक्षरीमध्ये आम्ही ह्या सिनेमा गीतांकडे वळलो नाही, आम्ही तंत्राकडे वळलो. आणि त्या तंत्रातल्या कविता आमच्या श्वासामध्ये आत गेल्या. मग जर भटसाहेबांनी गझल तंत्र सांगितलं तर त्या तंत्राला आम्ही विरोध का करायचा? अहो, हे असं गझल वजा आहे पण फार सुरेख आहे. तंत्र खूप छान, याच्यात मंत्र खूप छान आहे, याचा म्हणजे अर्थ खूप छान आहे. थोडीशी तंत्रात बिघडली. तंत्रात बिघडलं म्हणजे सगळंच बिघडली की हो. मग त्याला गझल का म्हणायचं? हा, हवं तर आम्ही कविता म्हणू की. अभंग जर 6-6-4 मध्ये 6-6-6-4 मध्ये आहे, 22 अक्षर त्यात आहे, अभंग 22 अक्षरातच असायला पाहिजे. ओवी 3.5 ओळीची म्हणजे 3.5 ओळीची असायला पाहिजे. लहान अभंग 2 ओळीचा, लहानपणा देगा देवा मुंगी साखरे सरावा, ह्या 2च ओळीत असायला पाहिजे अभंग. मग त्याच्यामध्ये आम्ही तडजोड करत नाही. आणि तडजोड केली तर आम्ही त्याला अभंग म्हणत नाही. आणि संत ज्ञानोबा ते संत तुकाराम हा जो मध्यम पदलोपी समास आहे, ज्ञानोबापासून तर तुकोबा पर्यंत मधली जी सगळी संत मंडळी आहे यांचं सगळं जे साहित्य आहे ते जर एका तंत्रात आहे आणि त्या तंत्रांनीच त्यांना ज्ञानोबा तुकोबा म्हटलंय. वाल्मिकी त्यामुळेच ठरले, व्यास त्यामुळेच ठरले. त्यांनी काव्य दिलं, एका तंत्रात दिलेलं आहे. मग गझलेच्या तंत्राला विरोध का? हे मी म्हणत नाही, हे सुरेश भटांनी सांगितलंय. एल्गार पुस्तकाच्या शेवटचे 2 पानं वाचा. आणि आम्ही कार्यशाळा घेताना सुरुवातीला अगदी मात्रा कशा मोजायच्या जेव्हा आम्ही शिकवतो, ल गा, मग लगाचे तुम्ही 10 शब्द लिहा, गालाचे 10 शब्द लिहा, लगालचे 10 शब्द लिहा, गागाचे 10 शब्द लिहा. का? तर तुम्हाला ते शब्द आणि अर्थपूर्ण शब्द लिहा, नुसते शब्द नव्हे. का? तर ती तुम्हाला मांडणी करता यायला हवी. कारण गझलेत तेच सांगणार आहोत आम्ही पुढे. भटसाहेबांनी हेच म्हटलं की मला जर पुढे ग्रॅज्युएशन करायचं असेल तर मला पहिल्या वर्गात बसावं लागेल. मग पहिल्या वर्गामध्ये अ आ ई हे शिकावं लागेल. पहिल्या वर्गात मला कोणी बीएचा अभ्यास देणार नाही. 2रा 3रा, मग हळूहळू त्याला कानामात्र आम्ही शिकू. मग सुट्या सुट्या छान 2-2 अक्षरांचे शब्द शिकू. चल, पळ, छगन, बघ, शरद, चल असले शब्द शिकू बिना कानामात्राचे. मग त्याला आकार, मग इकार, मग उकार येईल. आणि मग हळूहळू त्या शब्दांचं 2 शब्दांचं वाक्य बनेल. पळत ये, पळत जा, उचल बघ, इथे बैस. आणि हे 2 शब्द मग इथे मांडी घालून बैस, एक शब्द आम्ही ऍडिशन करू. मग इथे मांडी घालून शांतपणे बैस, आणखी एक शब्द घालू. आणि असं करत मग 4थी होऊ, 10वी होऊ. ग्रॅज्युएशन व्हायच्या आधी तुम्हाला 4थीची आणि 10वीची परीक्षा द्यावीच लागते. हे वाक्य माझं नाही, भटसाहेबांचं आहे. गझल लिहिण्यासाठी, गझलियत येण्यासाठी, त्यामध्ये राबता येण्यासाठी राबण्याची गरज आहेच, पण
आधी तुम्हाला गझलेचं शरीरशास्त्र समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. गझलेचा शरीरशास्त्र समजल्याशिवाय मराठी गझलेकडे वळू नये हे माझं प्रामाणिक आणि परखड मत आहे. एक मूल आहे, अतिशय गुटगुटीत आणि सुंदर मूल आहे. अगदी ते दिसल्याबरोबर असं वाटतं की उचलून घ्यावं. त्याच्या अंगावर कपडे भरजरी नाही आहेत, साधी सुती कपडे आहेत, तरी ते आवडतं आपल्याला. आणि एक मरतुकडं मुलगे आहे काहीतरी, म्हणजे त्याला कुठलं तरी एक म्हणजे रोगट मूल आहे, हातपाय धड नाहीये, त्याचं पोषण नीट झालेलं नाही, त्याला खूप भरजरी कपडे घातले, त्याला दागदागिने घातले, ते मुलं आवडेल का हो? आधी आपण काय म्हणू, ते आधी भरजरी कपडे काढा, त्या मुलाला आधी बरं करा, त्याला सुदृढ करा, आणि मग त्याला चांगले कपडे. हा, सुदृढ मूल आणि चांगले कपडे हे समीकरण तर आपल्याला हवंच आहे, पण आधी सुदृढपणा आवश्यक आहे. तो सुदृढपणा तुमच्या आमच्या गझलेत हवा आहे. आणि म्हणूनच गझलेला मी 2 नाही 3 बाजू सांगते. तुमचं रुपयाचं नाणं काढा, 5 रुपयाचं नाणं जास्त परफेक्ट असेल, त्याला छाप आणि काटा आहे, तंत्र आणि मंत्र आहे, दोन्ही गोष्टी हव्यातच, त्याशिवाय ते चलनात येणार नाही, चालणार नाही. पण त्याला तिसरीही बाजू आहे, ती कडा. कडा जर झिजलेली असेल तरीही ते नाणं चालणार नाही. आणि ती कडा म्हणजे मराठीचं व्याकरण, मराठीचं शुद्ध लेखन आणि अस्सल मराठी. आमच्या मराठीमध्ये आम्ही हिंदी शब्द घुसाडतो, आम्ही इंग्लिश शब्द. एक जाणती बाई 80च्या घरात चाललेली आहे, आता मी तिला शिकवलं म्हणून ती मला माई म्हणते आणि मला गुरु म्हणते, मी तिला विद्यार्थी म्हणते. त्या आणि उत्तम लिहितात. ट्रॅक्टर फॅक्टर असं लिहून त्यांनी तो काफिया वापरला. म्हटलं मॅडम, तुमच्याकडनं माझी ही अपेक्षा नव्हती. संपूर्ण गझल मराठीत लिहिताना ट्रॅक्टर फॅक्टर ऍक्टर हे काय काफिया आहेत का म्हटलं. म्हणजे तुम्ही गझल फ्रॅक्चर करणार. तर म्हणजे हा मोह का होतो आम्हाला? ज्याला आम्ही बाप म्हणतो त्यांनी जर मराठीचा आग्रह धरलेला आहे, तर मग आम्ही मराठीकडे दुर्लक्ष का करतो? आम्हाला जिंदगानी म्हणावं का वाटतं? जिंदगी का म्हणावं असं वाटतं? आम्हाला जीवन का नाही म्हणायचं? इंग्लिशमध्ये किती अक्षर आहेत तो? इनमिन 3.5 26 अक्षर आहेत, त्यातली 5 स्वर आणि 21 व्यंजन. मग एक अक्षर करायचं, CH घ्या, KH घ्या, SH घ्या, मग एक अक्षर तयार होणार. मराठीला असं काही आहे का? स्वरांची पहिले 12 खडी होती, आता 14 खडी झाली, आणि रू घेतलं तर 15 खडी झाली आहे. 36 व्यंजनांची आमची वर्णमाला आहे. त्या 36 व्यंजनांमध्ये अंग आणि य या 2ला कानामात्रा लागत नाही, कारण ते स्वर आहेत, अनुनासिक आहेत. पण त्याच्या बदल्यात श्र आणि त्र आहेच. ही दोन्ही स्वतंत्र अक्षर आहेत, ज्ञ, क्ष, त्र आणि श्र. आणि या 4ही शब्दांना, 4ही अक्षरांना कका अ आ इ ई अम आहा पर्यंत 15 अक्षर लागतात. आता 36 गुणिले 15 हे साधं समीकरण. त्याच्यानंतर प्रत्येक अक्षराला प्रत्येक अक्षराचं जोडाक्षर, प्रत्येक अक्षराला त्याच अक्षराचं जोडाक्षर. अक्का, कचा का झाला, अक्की, अक्कू, मग त्याचे पुन्हा 15. मोजत बसा, मी नाही मोजणार. मग इतकी जर आमची मराठी भाषा गर्भश्रीमंत आहे, तर आम्हाला दुसऱ्यांच्या दारात जाण्याची गरजच काय आहे? त्यामुळे मित्रांनो, आपण जी गझल लिहू ना, त्याला अस्सल मराठीचा सुगंध येऊ द्या. मी इथे सर्वांची क्षमा मागून सांगते, उर्दू किंवा हिंदी गझलीमध्ये तुम्ही एखादा मराठी शब्द टाकून बघाओ आणि करायचे मंचावर सादर, काय होईल तुमचं?
उर्दू मुशायऱ्यामध्ये तुम्ही उर्दू गझलेमध्ये एकच मराठी शब्द टाका, अंडी आणि टमाटर येतील. अहो सहिष्णू आहो आम्ही भाषेच्या बाबतीमध्ये. आम्ही अरेबिक, फारसी, संस्कृत, हिंदी शब्द स्वीकारलेत जे आमच्या शब्दकोशात आहेत. मराठीने जे शब्द स्वीकारले त्यांचा स्वीकार करा. मी भाषेच्या विरोधात नाही. हिंदीला मावशी म्हणा, उर्दूला मावशी म्हणा, इंग्लिशला मावशी म्हणा, पण मराठीला फक्त आणि फक्त आई म्हणा. आईला मावशी म्हणून, आईला मम्मी म्हणून तिची डेड मम्मी करू नका. हा एकच आग्रह माझा प्रत्येक वेळेला असतो. आज एक दिवस मध्ये एक नवीन मुलगा कुणीतरी व्हॉट्सअपवर 11 शेरांची गझल लिहिली. कापियामध्ये न आणि ण सरमिसळ केली. काय हरकत आहे म्हटलं? हरकत काहीच नाही. उच्चार सारखा आहे म्हटलं? बिलकुल नाही. एक तच्या समूहातला एकटाच्या न आहे, तथा न आहे. न आणि ण यात फरक आहे. कवर अनुस्वार असेल, कंगण म्हणायचं असेल तर तो अंग आपल्या इथून येतो, कंठातून येतो. पांचजन्य म्हणायचं असेल य येतो. व्यंग म्हणायचं असेल अंग येतो. ण वेगळा येतो, न वेगळा येतो. बंधन धच्या जर आराखडी, धच्या जर ग्रुप मधला असेल न येतं बंधन. बंधन नाही म्हणणार आपण, बंधन नाही म्हणणार, बंधन येतं. ते संधान येतं. ही मराठीची गोडी जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत मराठीकडे आपण सावध राहायसारखं बघतो. हे माझं प्रामाणिक मत आहे. तर आणि तर त्या माणसाने मला सांगितलं की अहो म्हटलं काफिया आहेत की, भरपूर काफिया आहेत, आपण करू शकतो. तुम्ही द्या बघू, तुमच्याकडे तरी आहेत का? मला तो उद्धटपणा आवडला त्याचा. म्हटलं मी देऊ शकते, आधी तुम्ही प्रयत्न करा. भटांचा गुण आमच्यात आलेला की तुम्ही आधी प्रयत्न करा, तुमचा इस्लाह आधी तुम्ही करा, अडलाच तर मग आम्ही आहोत. आणि दुसरा एक भाग म्हटलं, तुम्ही 11 शेरांची 15 शेरांची गझलच हवी असा आग्रह का करता, ज्या ठिकाणी न याचा काफिया घेतलाय. एक छानसा मतला करून एक गझल वेगळी करा, णची गझल वेगळी करा. 2 गझला होतील की म्हटलं एकाच्या. पण म्हटलं मिश्रण का करता? नाही अमुक तमुक मी सांगितलं मला की हे चालू शकतं. म्हटलं मग चालू शकतं तर कृपया त्या महागुरूंकडे जा. मी असमर्थ आहे शिकवायला. कारण मी जर तुम्हाला काही शिकवणार असेल तर म्हटलं मी तंत्राची बांधील आहे, तंत्राच्या बाहेर जाणार नाही. तुम्ही कविता लिहा. मी त्यांचा उपहास करत नाही, उपमर्द करत नाही. तुम्ही कविता लिहा, उत्तम कविता लिहू शकता, काव्यगुण उत्तम आहे तुमच्यात, पण तुम्ही इकडे वळू नका. आणि त्यामुळे इथे जे काही विद्यार्थी असतील त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्हाला जर एखादा काफिया आठवला असेल त्याला चालणारे लिहा शब्द, एकाखाली एक लिहित चला, एकाखाली एक लिहित चला. तुम्हाला कुठे किंवा काय कामी पडेल. आम्ही बायका काय करतो, आता मगाशी विषय निघाला, आपल्याकडे क्वालिटी कंट्रोलमध्ये, क्वालिटी सर्कलमध्ये दादा 5S हा प्रकार आहे. सेमी सेरॉ वगैरे बरेचसे प्रकार आहेत. ते त्याच्यामध्ये नेहमी हा उल्लेख केला जातो की हा 5S प्रकार हा जपानीज प्रकार आहे. जपानकडून आपण ते घेतलेलं आहे. आपल्याला ती सवय आहे की बाहेरून आलेलं फार चांगलं असतं, आपल्याकडे काहीच नाही आहे. कोचीनला आमची कॉन्फरन्स होती क्वालिटी सर्कलची, आणि त्या ठिकाणी आम्ही 5S वर प्रोजेक्ट केलेलं होतं. आणि तिथले क्रमांक देण्याच्या आधी तिथले जे परीक्षक होते त्यांनी सांगितलं की हा 5S प्रकार जपानीज लोकांनी आणलेला आहे, अमुक आहे तमुक आहे, खूप चांगला आहे, तो ऑफिसेसमध्ये कामी पडतो वगैरे वगैरे सगळं झालं. आम्हाला कर्मधर्म संयोगाने पहिलं पारितोषिक आमच्या टीमला मिळालं. आम्ही पारितोषिक घेतलं आणि पारितोषिक घेणाऱ्यांचं मनोगत म्हणून माझ्या हाती सापडलं. म्हटलं मी आता बोलते. आणि मग माझं मनोगत जेव्हा विचारलं तेव्हा म्हटलं का 5S हा प्रकार जो आहे
हा जॅपनीज कशावरून? आता आमच्याकडे म्हटलं हे सगळे किचन टूल्स आहेत. हाऊ कॅन यू से दिस किचन टूल? येस, आय कॅन से. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं हे किचन टूल का नाही? सांगू म्हटलं तुम्हाला का आहे. आमच्याकडे चहा साखरेचे डबे आम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ दोन्ही तिन्ही सांज लागतात. पहिल्यांदा माझा चहा झाला की मग लेकसून उठले की त्यांचा दुसरा चहा होतो, नाश्त्यानंतर तिसरा चहा होतो, मग कुणी आलं की चौथा चहा होतो, 4 वाजताचा एक चहा होतो. आम्हाला चहा साखरेचे डबे हातासरशी लागतात, ते समोर असतात. तांदूळ डाळ सकाळी आणि संध्याकाळी लागते, थोडेसे त्यांच्या उंचीनुसार मागे असतात. 6 महिन्यांनी कधी लागणारी वस्तू आणखी मागे असते. वर्षभराने लागणारी वस्तू अशी हातासरशी असते. कधीतरी जन्मात कमी पडणारी वस्तू त्याच्याही वर माळ्यावर टाकली जाते. रोजचे घालायचे कपडे आमच्या समोर असतात, इस्त्रीचे कपडे बाजूला असतात, भारी साड्या आणखी कुठेतरी मागे ठेवलेल्या असतात. हे आमचे सगळे किचन टूल्स आहेत म्हटलं, जे तुम्ही ऑफिसमध्ये फाईल्सच्या नावाखाली वापरता. रोज लागणारी फाईल हातासरशी हवी, रोज लागणारा आपलं स्टेपलर आहे, आपले पेन आहेत, कागद आहेत, रोजचे रोज हवेत. कधीतरी 4 दिवसांनी तो कस्टमर येणार आहे तर मग ती फाईल आत गेलेली चालते. त्याच प्रकारे अगदी याच प्रकाराने आम्ही गझलेकडे जर बघितलं, हे आमचे रोजचे शब्द आहेत. हे रोजचे शब्द घेतल्यानंतर माझी गझल गरीब होईल नाही. भटसाहेबांनी तेच सांगितलं की काठिण्य पातळी गझलेची कमी करा. हा दुसरा मुद्दा येतो, काठिण्य पातळी कमी करा. तुमच्या आमच्या बोलण्यातले जर शब्द असतील तर ते शब्द, आता आजच्या सन्मानपत्रामध्ये एक शेर होता, 5 शेरांनी मला समृद्ध केले. कुठे कठीण शब्द आहे? 5 शेरांनी मला समृद्ध केले, फक्त जखमांचा जरा विस्तार झाला. चॅलेंज आहे इथला प्रत्येक माणसाला या 2च ओळी दिल्यानंतर त्या 2 ओळीच्या 20 ओळी मला गद्यामध्ये कोणीतरी लिहून देईल. किंवा पुसतात जात हे मुडदे, हा जो मी उल्लेख केला, किंवा मठोमठी मंबाजींना कीर्तने करू द्या, विठू काय बेमानांना पावणारा आहे. या शेरावर आम्ही प्रचंड प्रमाणात, परवा प्रसादची एक गझल, मला वाटतं 9 शेरांची गझल होती, त्याचं एक रसग्रहण मी केलं. आणि एका ठिकाणी पाठवायचं होतं तर त्यांनी 800 शब्द सांगितले होते. म्हटलं मॅडम सॉरी, माझं रसग्रहण बाद करा, कारण म्हटलं ते 1600 शब्द आहे. 800 शब्दात मला मांडता नाही आलं. आणि प्रसादने स्वतः सांगितलं की मी शेर लिहित असताना किंवा मी गझल लिहिताना माझ्या भावना वेगळ्या होत्या, पण त्या तुझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुला आणखी वेगळं कळलं. मी रसग्रहण केल्यावर ते तिसऱ्याला आणखी वेगळं करतं. शब्द माझा असतो पण तो प्रकाशित होतो, तो प्रकाशात येतो, आणि तो प्रकाशात आल्यावर प्रत्येक श्रोता त्याचा वेगळा अर्थ काढतो. ही गझलेची ताकद आहे. ही गझलेची ताकद येत असताना आम्हाला तंत्र अतिशय आवश्यक आहे. तंत्राच्या बाहेर तुम्ही गझल लिहूच शकत नाही. गझल ही गझल आहे. गझले सारखं, गझले समान हे काहीही नसतं. त्यातल्या त्यात अक्षर गणवृत्तामध्ये तुम्ही लिहू शकता. तुम्हाला समोर संदर्भ दिलेला असतो, तुम्हाला त्याची लगावली दिलेली असते. गा लगा गा, गा लगा गा, गा लगा गा. मात्रा वृत्तामध्ये फक्त मात्रांचा खंड असतो, आणि त्या मात्रांच्या खंडानंतर एक यतिस्थान असतं, म्हणजे किंचित थांबण्याचं स्थान असतं. आणि आम्हाला मात्रावृत्त इतकं सोपं वाटतं. 22 अक्षरांचं 22 अक्षरे लिहिले की मात्रावृत्त झालं. हे मात्रावृत्त असतं का? जर त्याचे खंडच आम्ही सांभाळणार नसू, त्याची लयच आम्ही सांभाळणार नसू, तर त्याला मात्रावृत्त आम्ही कसं म्हणायचं? आणि जर हे तंत्र सांभाळणार असू तर त्याला गझल तरी कसं म्हणायचं? हा एक प्रकार. त्यानंतर सलग मिसरा एक प्रकार, म्हणजे अमुक 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 लिहायचं पण, आणि दुसरी ओळ लिहायची. आणि पण, परंतु, जेव्हा, तेव्हा, जर, तर हे जर आलं तर त्या मराठी व्याकरणाच्या दृष्टीने 2 ओळी होतात का? असं झालं असतं तर कमा दिला, ती 1 ओळ होते.
आणि अनेक तथाकथित दिग्गजांच्या गझल ह्या सलग मिसऱ्यामध्ये अडकलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस गझलनंदा, जी भटांनी पदवी दिली, अशा चुका काढते, त्यावेळेला गझलनंदा तांदळातनं खडा काढावा अशी बाजू लावते. ही भारी चुका काढते. गझलनंदाला जर परीक्षण दिलं, तुमच्या आमच्या गझला पास होत नाहीत, असं आम्हाला, मला म्हणा, प्रसादला म्हणा, आम्हाला असं बाजूला काढलं जातं. कारण आम्ही त्यातली निर्दोष गझल शोधतो. कारण वयाच्या 25शीत असतानाच एक 4-5 वर्ष माझी झाली होती आणि सुरेश भट मला सांगायचे, त्यांच्याकडे कुणीही गेलं की जरा सुनंदाकडे जा, आधी लगावली तपासा, आधी कच्चं व्याकरण तिच्याकडे. त्यावेळेला मी अशी काही शिक्का मोर्तब झालेली पक्की गझलकार नव्हते आणि मी आजही नाहीये. आणि मग भटांनी सांगितलं म्हणून ते यायचे, पण नाकतोड मुरडत यायचे. आणि नंतर मी ज्या सुधारणा सांगितल्या त्याच जर भटसाहेबांनी सांगितल्या, मनातून मान्य करायचे मोठेपण, पण पुन्हा माझ्याकडे येत नसत. मला वाटतं त्या दिवशीच्या एका आपल्या पाठामध्ये मी तो किस्सा सांगितला, प्रसाद तू नव्हतास. तर एक प्राध्यापिका पण आमच्यासोबत एक बसलं होतं आणि त्या प्राध्यापिका पण होत्या मराठीच्या. मी मराठीची MA नाही, प्रामाणिकपणे सांगते. मराठी जे काय आहे माझं 10वी पर्यंतचं व्याकरण ते अतिशय पक्क घरी झालेलं आहे, घरच्या संस्कारात. तर त्या बाईनी भेटेन सागराशी असा शब्दप्रयोग केला होता. भेटेन सागराशी, राशी, काशी, वाशी असं लिहिता लिहिता सागराशी. आणि भटसाहेबांनी म्हटलं की इथे चुकलेलं आहे तुमचं व्याकरण. ती बाई म्हणते नाही, भेटेन सागराशी सुंदर कापिया झालाय माझा, उत्तम आहे ते. आणखी कुणाला चूक वाटतं? आणखी कुणाला? बरं, ती बाई मराठीची डॉक्टरेट, मी काय बोलणार तिथे? मी 10वी मराठी, नंतर माझं MA जिओग्राफी वगैरे झालेलं, मी पण शिकली, पण मराठी मी फक्त 10वीच झालेलं माझं. मग कुणाला वाटतं म्हणे की यात चूक आहे? मी हात वर केला, म्हटलं यात चूक आहे. त्या बाईने माझ्याकडे इतक्या रागाने पाहिलं की म्हटलं ते लाल डोळे अंगारच ओकतात आहेत आता. आणि या पोरीला काही येत नाही, पोरगीलीशी होते, आणि ही पोरगी MA मराठी पण नाही आणि ही माझ्या चुका काढते म्हणजे काय? आणि नंतर मग भटसाहेबांनी विचारलं, त्यांनाही जरा शंका होती की माझी शंका बरोबर आहे की नाही, आणि ही पोरगी सांगते बरोबर आहे की नाही. सांग बरं तुला काय वाटतं, तू का म्हणतेस की हे इथे चुकलंय? म्हटलं दादा, आपण सागराशी नाही भेटत म्हटलं कधीच. सागराशी कधी भेटत नाही आपण सागराला भेटतो. सलाते सला नाते द्वितीय किंवा चतुर्थीचा इथे विभक्ती प्रत्यय लागला पाहिजे, नेशी निशी नाही लागत. दादाने टाळी वाजवली, त्या बाईने खाली मान घातली. ती बाई जिवंत आहे, आजतागायत माझ्याशी बोलत नाही. कारण चूक काढलेली कुणाला नको असते. पण आम्ही त्या काळात जे विद्यार्थी होतो, आता इथे जे आम्ही सगळे बसलेलो आहे, आम्ही सगळे विद्यार्थी आहोत, आम्हाला आमच्या चुका काढलेल्या हव्या असायच्या. आणि मित्रांनो, हे माझं प्रामाणिक मत आहे की स्वतःची गझल स्वतः 4दा वाचा, 5दा वाचा, 6दा वाचा. मी काल लिहिलेलं मी आज वाचलं की मला असं वाटतं की नाही, यात काहीतरी हवंय अजून, कालचा हा शब्द नाही, हा बरोबर नाही, हा नवीन टाकू. जर मला कालचं आज जर जुनं वाटतं, तर एकदा तुमची गझल सोशल मीडियावर जर प्रकाशित झाली आणि त्याच्यावर जर कोणी ताशेरे ओढले तर काय होतं? आणि कुणाला ताशेरे ओढण्याची संधी आपण का द्या? समूहावर तुमच्या मार्गदर्शक आहेत, मी गुरु म्हणणार नाही, गुरु शब्द माझा नाही. गझल गुरु त्याहून नाही, महागुरु त्याहून नाही. आम्ही फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहोत, कारण फक्त तुमच्यापेक्षा 4 वर्ष आम्ही आधी लिहायला लागलो. तोच उल्लेख प्रसादचा मी पुन्हा करतेय, किंवा इक्बाल सरांचा. तर आपल्या रचना वाचा. मी रचना हा शब्द जाणीवपूर्वक वाचलाय. जोपर्यंत तुमची गझल निर्दोष गझल असत नाही, तोपर्यंत ती फक्त आणि फक्त रचना असते. माझ्याकडनं मार्गदर्शक घेतलेले बरेच लोक मला पाठवतात किंवा सरळ सरळ फेसबुकवर टाकतात. मी फक्त जर खाली लिहिलं उत्तम रचना, की त्यांना कळतं मी माती खाल्ली.
एका तथाकथित महागुरुनी रविवार करून आपली लगावली साधली. रविवार, उत्तम रचना रविवारची. त्याला कळलं मी रविवार रस्व लिहिला, रविवारची उत्तम रचना. मला पर्सनल मेसेज, माई माती खाल्ली. म्हटलं का खाल्ली आणि खाऊन ती परत फेसबुकवर का आणखी थोबाड रंगवून घेतलं? कारण माझ्यासारखे जाणकार तिथे खूप आहेत, मराठीचे प्राध्यापक खूप आहे, आणि ते नक्कीच म्हणणार इतकं मोठं नाव आहे, एक स्वतःचा तखल्लुस घेऊन तुम्ही गझल लिहिता आणि साधा रविवार तुम्हाला लिहिता येत नाही. त्यांना लगावलीशी काही देणं घेणं नसतं. सामान्य वाचकाला लगावली तुम्ही चुकली काय आणि बरोबर काय, तुमचा शब्द तिथे पकडला जातो की तुम्ही चुकीचा लिहिला. अजूनही पण तुम्ही अजूनही लिहिलं. या माणसाला 3-4 बायकांनी लिहिलं, त्यांना मराठी व्याकरण कळत नाही का? आणि ही जर बेइज्जती करून घ्यायची असेल तर तंत्राच्या विरोधात जाऊन गझल लिहा, माझं काहीही म्हणणं नाही. अतिशय जबाबदारी मी विधान करतेय. तंत्राच्या बाहेर जाऊन, ऱ्हस्व दीर्घाच्या बाहेर जाऊन, मराठी शुद्ध लेखनाच्या बाहेर जाऊन आणि मराठी व्याकरणाच्या बाहेर जाऊन जर मराठी गझल लिहित असाल तर हा अक्षम्य अपराध आहे आणि मराठीचा अपमान आहे. कारण अनेक वाचक या सोशल मीडियामुळे वाचतात आणि त्या तुमच्या चुका काढतात. आणि एका बाई, प्रसाद, मी नाव घेऊन सांगते, वैवकुनी मला विचारलं. त्या बाई म्हणत होत्या की मी गझल नंदा माईंकडे शिकलेली आहे आणि माई तुमच्या विद्यार्थ्यांनी असं लिहिलं. माझा संताप झाला. त्या मुलीला मी परत विचारलं, म्हटलं कुठली गझल तू आज टाकलीच आणि मलाच दाखव. आणि मग तिला म्हटलं याच्या पुढे एक तर मला विचारल्याशिवाय गझल टाकू नकोस, आणि टाकलीस तर माई माझ्या मार्गदर्शक आहेत हे सांगायचं नाही. हे असलं मार्गदर्शन मी केलेलं नाही. व्याकरण आणि शुद्ध लेखनाच्या बाबतीत मी प्रचंड आग्रही आहे, कारण मी भट साहेबांची शिष्य आहे. कारण एक मराठी कवी अतिशय चांगल्या भाषेत, एका मला वाटतं ठाण्याच्या संमेलनातली गोष्ट आहे, ठाण्याच्या मराठी साहित्य, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातली 108 दिवाळी अंकामध्ये यावर्षी माझ्या कविता आल्यात. हा माझा विक्रम आहे. म्हटलं वा वा वा, सुंदर, विश्वविक्रम आहे म्हटलं, हा उत्तम. आणि बोलताना असाच काहीतरी विषय निघाला की नाही म्हणे काय असतं म्हणे, शुद्ध लेखनाचा प्रचंड बाऊ केला म्हणे जुन्या लोकांनी. आता मी त्यावेळेला पोरगेलीची होते. शुद्ध लेखनाचा फार बाऊ केलाय म्हणे, शुद्ध लेखन न करताही म्हणे सुंदर लिहिता येऊ शकतं. म्हटलं उत्तम, लिहून दाखव. म्हटलं हरकत नाही. म्हटलं खून करून या, असं खून करून या. 5-6 चेहरे माझ्याकडे होते. मला जेव्हा बोलवाल तेव्हा खून करून या. 5-6 चेहरे माझ्याकडे वळले. मॅडम तुम्ही काय म्हटलं? खून करून या. त्या माणसाला बोलवते मी, खून करून या. अरे खून करून या म्हणावं. नाही नाही, त्यांना ते कळलं, खून करून या. त्यानंतर त्या माणसाने जी खाली मान घातली, त्याच्यानंतर माझ्याशी पुन्हा मराठी शुद्ध लेखनाच्या बाबतीत पुन्हा त्यांनी बोलणं केलं नाही. कारण खून आणि खूण खूप फरक आहे. जोपर्यंत या मराठीच्या गाभ्यापर्यंत आपण जाणार नाही तोपर्यंत ती मराठी गझल कशी होऊ शकेल. मला असं वाटतं की वेळेच्या पेक्षा खूप जास्त बोलणं होत आहे. पण ते काय असतं की एकेकाळी प्राध्यापकी केलेली, त्यामुळे 45 मिनिटाचा तास होतोच होतो. पण 2 तास कधी कधी मग पुढच्या लेक्चर यायचा आणि म्हणायचं मॅडम अजून चालू द्या. ती सवय झालेली, 1-1.5 तास होऊन जातो. तर आज ही संधी मला ह्या मोजक्या प्रेक्षकांसमोर, मोजक्या श्रोत्यांसमोर मिळाली. आणि ही आता इथे रेकॉर्ड होतीये, कारण इथे मला ते 44 मिनिटं दिसले, 44 मिनिटं 29 सेकंद, म्हणून 1/4 तासाचा पिरियड झाल्याची मला जाणीव झाली. तर आपण जे रुबरू होऊन का फेस टू फेस म्हणतो, तो संवाद मला साधता आला, म्हणून मी मराठीवर आणि व्याकरणावर इतकं बोलले. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा की गोषवारा घेताना की मराठीचं तंत्र, त्याचं व्याकरण, त्याचं शुद्ध लेखन आणि
त्यातली गझलियत, त्यातला मंत्र तोही तेवढाच महत्वाचा आहे. तोही नसेल तर ती गझल होत नाही. ह्या 3 पैकी एक जरी बाजू कमी असेल तरी तुमची 3 पायाची शर्यत होते किंवा तुमच्या हाताला कुबडी येते. तुमचे दोन्ही पाय शाबूत आहेत असं आम्ही मानणार नाही. गझलेचे दोन्ही पाय शाबूत हवेत, शिवाय त्याचं हृदय धडकतं हवं, म्हणजे मंत्र चांगला हवा, तरच तुमची गझल ही उत्तम होऊ शकते. मित्रांनो, आज मी बोलायचं ठरवलं तर वेगळं, पण विषय वेगळ्या दिशेने गेला आणि मी तंत्रावरही बोलले. अनेकदा उल्लेख केला गेला की छोटं संमेलन वगैरे. छोटं संमेलन हे असं कुठलंच नसतं, संमेलन असतं. आणि आज अशा संमेलनांची गरज अतिशय जास्त प्रमाणात आहे. कारण जेव्हा अखिल भारतीय संमेलनं म्हणतो आपण त्यावेळेला जाणे येणे, त्यातलं राजकारण, त्यातलं धर्मकारण, त्यातलं अर्थकारण, इतक्या प्रचंड गोष्टी असतात. मागे गिरीशला आठवत असेल, औरंगाबादच्याच एका मंचावर मी बोलले होते की ज्यावेळेला साहित्य संमेलनाला एक कविता, म्हणजे कवी कट्ट्यावरची, त्यावेळेला गझल कट्ट्याचा उल्लेख नाही केला मी, कवी कट्ट्यासाठी एक कविता म्हणायची. कवी संमेलन बडोद्याला, माणूस गोंदियाचा, त्याला आजकाल माणसं सेकंड क्लासनी प्रवास करत नाही, किमान थर्ड एसीनी करतात. 2,000 ते 2,500 रुपये जाणे, 2,000 ते 2,500 रुपये, 5,000 ते रिक्षा टॅक्सी वेगळ्या, 6,000 त्यात गेले. खाण्याची सोय नसते, राहण्याची सोय नसते, ती वेगळी, शिवाय 4,000 तुमचं त्या ठिकाणी प्रवेश फी भरायची असते. 20 ओळींची 16 ओळी, आणि शिवाय कविता लवकर आटोपात, 16 ओळींच्या वर नको, प्रस्तावना नको, नाव सांगा, कविता म्हणा, जागेवर बसा. ह्या अपमानासाठी आम्ही स्वतःच्या आणि शिवाय तो नोकरी करणारा माणूस असेल तर शुक्रवार, शनिवार, रविवार, शनिवार सगळ्यांना सुट्टी नसते, तो गुरुवारी दुपारीच निघतो. म्हणजे गुरुवारची सुट्टी, शुक्रवारची सुट्टी, शनिवारची सुट्टी आणि येण्याच्या सोमवारची सुट्टी, 4 सुट्ट्या. प्रत्येक माणसाचा रोज जर 500 धरला तर ते 2,500. 16 ओळींची कविता 15,000 रुपयाला पडते. समाधान नाही, कारण ती कट्ट्यावर केली असते. कट्ट्यासाठी कविता आहे, पण आमची कविता, आमची गझल कट्ट्यावर सादर करण्या इतकी भिकारी नाही, गरीब नाही, आणि मला दान द्या म्हणणारी नाही. आम्ही देणारे आहोत. आम्ही देतोय, गझलवाला काहीतरी देतोय, विचार देतोय. ही देणारी गझल जर आपण लिहित असू तरच आम्ही समृद्धतेचा वारसा सांगू शकू, आम्ही भटांचं नाव लावू शकू. आणि ज्यांनी तंत्र, मंत्र आणि गझली आणि व्याकरण याच्याशिवाय जर कोणी गझला म्हणत असतील तर त्यांना माझा सलाम आहे, त्यांना माझा नमस्कार आहे. माझे एक विद्यार्थी इथे येतात आहेत, मला बरं वाटतंय. तर आज या छोट्या संमेलनाची गरज त्याच्यासाठी आहे की हे काय असतं ना, आधी अंडा की आधी कोंबडी हा प्रकार असतो. तुम्ही म्हणाल मॅडमला माहीत नाही ते अंडा आणि कोंबडी का आठवली, तर बऱ्याच लोकांना काय असतं, अरे अखिल भारतीयमध्ये बोलवायचं किंवा विदर्भ साहित्य संघाच्या संमेलनात किंवा मराठवाडा संमेलनात नाही हो, त्या पोराला अनुभव नाहीये, तो प्रस्थापित नाहीये, त्याचं नाव काढून टाका, मग अनुभवी किंवा प्रस्थापित नावं घ्या. अरे पण तुम्ही संधीच नाही देणार तर प्रस्थापित होणार कसे ते? मग आधी अनुभव की आधी प्रस्थापित होणं, काय करायचं? आणि म्हणून आज या मला 100% खात्री आहे, या छोट्याशा संमेलनात, 40-50 लोकांच्या संमेलनात इतक्या सुंदर गझल येतील आणि तुमच्यापैकी अनेक पत्रकार असतील, तुमच्यापैकी अनेक जाणकार असतील. याला तुम्ही याचं मार्केटिंग करा, याची जाहिरात करा, कारण जाहिरात हा 15वी कला आहे. ही जाहिरात, याची जाहिरात करा. अखिल भारतीय साहित्य संमेलनांना ही घ्यावीच लागेल त्यांनी तुमची नोंद की नाही, अमुक एक गझलकार एकच गझल सादर केली असेल, पहिलीच असेल गझल, उत्तम करतो, आणि ते नाव तुमचा प्रस्थापिताच्या यादीत जाईल. कारण कुठलीही गोष्ट मित्रांनो एकदम मोठी होत नाही, प्रत्येक गोष्ट मोठी स्वतःहून होत नाही, अनेक छोट्या छोट्या गोष्टी मिळून एक मोठी गोष्ट बनत असते. ही संधी तुम्हाला भारस्वाडकर सरांनी उपलब्ध करून दिली, रेणुका गझल मंचाने तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. या छोट्याशा मंचावर आपलं सादरीकरण करा, आपला 100% द्या. या ठिकाणी सादरीकरण कसं करायचं ते द्या, अत्युत्तम आणि निर्दोष गझल द्या. माझी खात्री आहे तुमची नोंद प्रस्थापितांच्या यादीत व्हायलाच पाहिजे. इथले अनेक माझे छोटे छोटे मित्र आहेत, त्या पोरांना माहिती असेल
की गझल सादरीकरण कसं करायचं इथून आम्ही अभ्यास केला. आणि आज आमची मुलं मोठमोठ्या ठिकाणी त्रैभाषिक म्हणा किंवा मोठमोठ्या संमेलनामध्ये मोठमोठ्या मुशाऱ्यांमध्ये आपलं नाव करते. तर ह्या छोट्या संमेलनांची ही गरज लक्षात घेऊन आपली ही मोठ्या संमेलनाकडे वाटचाल आहे. आता जाहीरच झालंय की जागतिक संमेलनाकडे आपली वाटचाल आहे. मित्रांनो, शेर राबता असे लिहा की ते काळजात घुसले पाहिजे. मी गझल सादर करणार नाहीये, फक्त एक किंवा दोन शेर तुमच्यासमोर मांडते. फक्त त्यात गझलियत आहे का बघा. अश्रू आता कधीही मी गाळणार नाही. अश्रू आता कधीही मी गाळणार नाही. आता मला सांगा कोणाकोणाच्या मनात काय काय भावना आल्या. शांत झाली असेल, ही रडून रडून थकली असेल. हा काही काय करणार ही बाई, मारणार आहे का. श्रोत्यांच्या मनात अनेक शंका आल्या. मला समाधान वाटलं. पण माझी दुसरी ओळ नंतर येईल. अश्रू आता कधीही मी गाळणार नाही, गालास स्पर्श माझ्या करतो कुणी कसाही. ही कल्पना कुणाच्याच डोक्यात नाही आली, कारण मला स्पर्श करण्याच्या निमित्ताने कोणीतरी माझे अश्रू पुसायला येणार आहे. सगळे ते जाणकार आहे. स्त्री प्रश्नाचे उत्तर होते सायंकाळी. सगळ्यांना कळते. स्त्री प्रश्नाचे उत्तर होते सायंकाळी, सकाळ होता पुन्हा नव्याने प्रश्न भेटतो. पांढऱ्या वस्त्रास माझ्या डाग छोटा लागला. पांढऱ्या वस्त्रास माझ्या डाग छोटा लागला, सावडीवर काल चर्चा खूप त्याची रंगली. किंवा श्वेत भाळाला किती असतात शंका. श्वेत भाळाला किती असतात शंका, साजरा दसरा करू की मी दिवाळी. त्रिकालाबाधित सत्य सांगणारे कालातीत असे दोनच शेर घ्या. लोक म्हणतात आम्हाला काफिया सापडत नाही, आम्ही कशी गझल करणार. अहो याच्यातल्या अनेक शेरांच्या गझला नाही झालेल्या, कितीतरी वर्षांपूर्वी ते लिहून ठेवलेलं आहे. पण अशी दाद घ्यायला माझा एक शेर सुद्धा काफी होतो. हे लोकांना पटायला हवं. हे जेव्हा तुमच्या गझलेत येईल तेव्हा गझलकार म्हणून आणि भटांचा शिष्य म्हणून तुमची नोंद होईल, आमचा नाही. आम्ही कोणीही गुरु नाही. आमचा शिष्य आम्ही कोणी शिष्य व्हावं ही एवढी आमची मोठी पात्रता नाहीये. सगळे फक्त आमचं घराणं भटांचं आहे. 1979 पासून 2003 पर्यंत त्यांचा सहवास मला लागला. त्यांचे अनेक गोष्टी आहेत. गझल आरसपाणी माझं जे सदर सुरू आहे त्यात अनेक गोष्टी येणार आहेत. तर अशा प्रकारे हा आजचा जो संमेलनाचा दिवस आहे तो वेगळ्या तऱ्हेने आपण साजरा करतोय, एक उत्सव म्हणून साजरा करतोय. मित्रांनो, जेवढ्या मी गोष्टी सांगितल्या, तंत्र मंत्र आणि त्यातली गझलियत महत्वाची. आणि प्रत्येक गझलकार हा आधी कवी असायला हवा. तर गझलियत मंत्र अतिशय महत्वाचा आहे, पण तंत्र आणि त्यातलं शुद्ध लेखन आणि मराठी याकडे दुर्लक्ष करू नका. सातत्य, सराव आणि संयम. सातत्य, लिखाणात सातत्य ठेवा, सराव ठेवा, संयम ठेवा. आणि ही जर त्रिसूत्री लक्षात ठेवली तर तुम्हाला काहीही कठीण नाही. बाकी आणखी बोलू म्हटलं तर आज दिवसभर मी एकटीच बोलू शकेन, पण मला या ठिकाणी थांबायला हवं, कारण आता 54 मिनिटं झाली आहे. म्हणजे तासभर मी जवळजवळ बोलली आहे. त्यामुळे सगळ्यांच्या पोटात भुकेने कावकाव चाललेली आहे. कारण काय असतं ना, कुणीतरी गात असतं मनातून म्हणून ऐकण्यात मजा आहे. कुणीतरी गात असतं मनातून म्हणून ऐकण्यात मजा आहे, पण पोटात भूक लागली असताना खाण्यातही मजा असते ना. त्यामुळे आता खाण्याची वेळ झालेली आहे, मला इथे थांबायचं आहे. पुनश्च एकदा मला इथे सर्वांनी जो सन्मान दिला, गझल सरस्वतीचा सन्मान दिला, इथलं अध्यक्षपद दिलं, त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. आणि आपण सतत संपर्कात राहू.
आजचं रिपोर्टिंग व्यवस्थित करा आणि थोडंसं जे काही मी मार्गदर्शन केलं असेल त्यानुसार मराठी गझल लिहिण्याचा प्रयत्न करा. तीच खूप सुरेख अशी आपल्या भट साहेबांना श्रद्धांजली असेल. थांबते.